14 जानेवारी 2026 या दिवशी आहे मकर संक्रांती आणि वार आहे बुधवार. या दिवशी नवीन वर्षातला पहिला सण आहे हा. आणि ह्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांसाठी काय असे नैवेद्यामध्ये पदार्थ अर्पण करायचे आहेत. तसेच ह्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामधला एक अध्यायसुद्धा पठण करायचं आहे. तर ह्या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षातील हिंदू धर्मातला पहिला सण आहे तो मकर संक्रांती. या मकर संक्रांती दिवशी आपण विशेष काही गोष्टी केल्यानंतर त्याचे आपल्याला विशेष फायदे लाभ होत जातात. नवीन वर्षाला आपण सुरुवात पण केलेली आहे आणि नवीन वर्षातला पहिला सण आहे. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत हे तिन्ही सण असतात जे वर्षातले पहिले सण असतात आणि वर्षामध्ये पहिल्यांदा हे सण येतात. तर ह्या दिवशी बघा आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर अखंड राहावी. स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहावा. आपलं आरोग्य चांगलं राहावं. आपले स्वामी महाराज कायम आपल्या सोबत राहावे यासाठी ह्या सणा दिवशी म्हणजेच मकर संक्रांती दिवशी स्वामी महाराजांना अशा पदार्थांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे की ज्यामुळं आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील आणि आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये अडचणी, प्रॉब्लेम, दुःख, संकट ज्या पण गोष्टी येतात त्या सर्व आपल्या आयुष्यातून निघून जातील आणि आपल्याला सुद्धा हे वर्ष सुख समृद्धीचं, ऐश्वर्याचं, चांगलं आरोग्य घेऊन येईल. यासाठी आपल्याला स्वामी महाराजांना हे नैवेद्य अर्पण करायचे आहेत. त्या दिवशी विशेष दिवस आहे बघा, म्हणजे संक्रांत आहे. या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण दररोज नित्यसेवेमध्ये ज्या सेवा करतो त्या सेवा आपल्याला त्या दिवशी करायच्याच आहेत. पण त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथामधला एक अध्ययन पठण करायचं आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत बघा. 2025मध्ये म्हणजेच मागच्या वर्षामध्ये आपण थोडं गेलं तर आपल्याला काही गोष्टी आपल्या या अपूर्ण राहिल्या असतात. खूप जणांच्या इच्छा असतात की मला मनासारखी नोकरी मिळावी, मनासारखं घर मिळावं किंवा स्वतःच असं हक्काचं एक घर असावं, मनासारख्या गोष्टी व्हाव्यात, असं प्रत्येकाची इच्छा असते बघा. तर त्या इच्छा या 2026मध्ये तरी तुमच्या नक्कीच पूर्ण व्हाव्या. मनासारखा तुमचा व्यवसाय उभा राहावा यासाठी आपल्याला हा अध्ययन पठण करायचं आहे की जेणेकरून ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, नवीन महत्त्वाकांक्षा किंवा नवीन तुमचे जे विचार असतील ते सुद्धा सकारात्मकते तुम्हाला घेऊन जातील. ह्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातला हा अध्ययन पठण करायचा आहे. संक्रांती हा दिवस आपण नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा दिवस असतो. या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ, तिळाच्या वड्या देतो, तिळगुळाचे लाडू देतो आणि दुरावलेले नातेसंबंध हे पुन्हा एकत्र येतात. नात्यामध्ये एक प्रकारे गोडवा निर्माण करण्याचा, दुरावलेले नातेसंबंध हे जवळ आणण्याचा हा दिवस असतो. ह्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवतो, एकमेकांना गोडधोड पदार्थ देतो आणि त्यानंतर आपण हा सण साजरा करत असतो. तो मकर संक्रांती दिवशी जेव्हा आपण काळे वस्त्र धारण करतो त्यावेळेला सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक उष्णता निर्माण होते. पण प्रत्येकाला काळं वस्त्र धारण करणे शक्य असतं असं नाही. तरीसुद्धा तुम्ही पिवळ्या कलरचा रंग सोडून तुम्ही इतर वस्त्र त्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता. तर हे थोडक्यात तुम्हाला मकर संक्रांतीचं महत्त्व मी सांगितलं. तर आता सांगते की तुम्हाला त्या दिवशी काय करायचं. तर बघा, मकर संक्रांतीच्या आधी भोगी असते. भोगी, मकर संक्रांत, किंक्रांत ह्या तिन्ही सणा दिवशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची पूजा, सेवा ही घरामध्ये करायची आहे. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला इतर दिवशी जरी काही गोष्टी करणं शक्य होत नाही, पण अशा सण समारंभा दिवशी, विशेष दिवशी आपल्याला स्वामींची सेवा, पूजा तितकीच करायची की जेणेकरून त्या विशेष दिवशी केलेल्या पूजेचं फळ, सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळतं, म्हणजे लगेच मिळतं. यासाठी ह्या दिवसांमध्ये आपल्याला सेवा, पूजा चुकवायची नाही. मी जो अध्ययन सांगणार आहे हा अध्ययन तुम्हाला मकर संक्रांती दिवशीच पठण करायचं आहे. संक्रांती दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि त्यानंतर आपल्याला गंगाजल टाकून त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर आपल्या मनातील नकारात्मकता सुद्धा निघून जाते आणि आपण एका उत्साहानं, आनंदानं त्या नवीन दिवसाच्या सणाला सुरुवात करत असतो. त्यानंतर आपल्या सण समारंभ म्हटल्यानंतर आपल्या अंगणामध्ये आपल्याला छोटीशी रांगोळी टाकायची आहे. त्यानंतर उंबरट्याचं हळदीनं लेपन करून पूजन करायचं. उंबऱ्यावर सुद्धा छोटीशी रांगोळी टाकायची आहे. हळदी कुंकवाचं उंबऱ्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. उंबरट्याची सुद्धा त्या दिवशी पूजन करायचं आहे. आता आपल्याला घरामध्ये त्या दिवशी काय करायचं, स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. पंचामृताचा अभिषेक आपल्याला त्या दिवशी मूर्तीवरती कंपल्सरी करायचा आहे. मूर्तीला हिनात्र सुद्धा स्वामींच्या आवडीचं लावायचं आहे. स्वामींना अष्टगंध लावायचा आहे आणि सर्व देवांना अभिषेक करून सर्व देवांचे देवाऱ्यांमध्ये पूजन करून घ्यायचं आहे.
फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा, फोटोला हिना अत्तर लावायचं, थोडासा अष्टगंध लावायचा आणि सर्व देवांसोबत फोटोचं पूजन करून घ्यायचं. तुमच्याकडे जी फुलं असतील त्या दिवशी ती तुम्ही सर्व देवांना अर्पण करून घ्या. तुम्हाला जर सोनचाफा त्या दिवशी मिळाला तर सर्वात चांगलीच गोष्ट आहे. तुम्ही स्वामींना सोनचाफा सुद्धा नवीन वर्षातला पहिला सण आहे. सोनचाफा, जुई, जाई, मोगरा, गुलाब, झेंडूचं फल या फुलांपैकी एक फुल तरी स्वामींना नक्कीच अर्पण करा. आता त्या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता अर्पण करायचं आहे, तर मकर संक्रांत दिवशी प्रत्येकाच्या घरी बघा पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं आणि पुरणपोळी ही आपल्या स्वामी महाराजांना विशेष प्रिय आहे. पुरणपोळी तर आपण प्रत्येकाच्या घरी बनवतो. आपल्या स्वामी महाराजांना पुरणपोळीचं तर नैवेद्य त्या दिवशी अर्पण करायचं आहे, पण त्यासोबत आपल्याला स्वामींना विशेष कोणते दुसरे नैवेद्य अर्पण करायचे आहेत. मकर संक्रांती दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना तिळाचे लाडूचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्या दिवशी आपल्याला ना तिळगुळ सुद्धा स्वामी महाराजांना नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तिळाच्या वड्या जरी असतील ना तर ते सुद्धा स्वामी महाराजांना नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही पुरणपोळीचं जेवणाचा स्वयंपाकाचा नैवेद्य जेव्हा स्वामींना अर्पण करणार आहात त्यावेळेला तुम्ही त्यासोबतच तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तिळगुळ हे सर्व पदार्थ सुद्धा स्वामी नक्कीच नैवेद्यामध्ये अर्पण करा. कारण एक विचार केला तर आपण नवीन वर्षाला सुरुवात केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात ही आपण तिळगुळानं करतो, तिळाच्या वड्या देऊन करतो, तिळाचे लाडू बनवतो आणि ते एकमेकांना देतो. तर आपल्या स्वामी महाराजांना सुद्धा आपल्याला त्या दिवशी ह्या पदार्थाचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे की जेणेकरून स्वामींना सुद्धा प्रसन्न वाटेल आणि स्वामी सुद्धा आपल्याला खुश होतील आणि आपल्याला प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील यासाठी आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. आता तुम्हाला सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सकाळी लगेच जर नैवेद्य अर्पण करणे शक्य झाल्यानंतर तुम्ही एखाद्या लाडवाचा म्हणजे तिळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा तिळाच्या वड्याचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा एखाद्या फळाचा जरी सकाळी दाखवला नैवेद्य तरी चालेल. आणि दुपारनंतर म्हणजे 12च्या पुढे जर तुमचं पुरणपोळीचं जेवण वगैरे बनलं असेल त्या पुरणपोळीच्या जेवणासोबत त्यामध्ये आपल्याला नैवेद्य काढत असताना सुद्धा असं आपल्याला ताट भरून व्यवस्थित नैवेद्य काढायचं आहे. 2 पोळ्या काढायच्या, त्याच्यावरती दूध घ्यायचं एका वाटीमध्ये, एक भात घ्यायचा साईडला आणि सर्व भजी वगैरे, पापड, कुरवडे हे तुमचे जे पदार्थ असतील, भाजी वगैरे ते सर्व पदार्थ त्या ताटामध्ये व्यवस्थित ताट भरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे बाकीचे मी तुम्हाला ज्या पदार्थ सांगितले तिळाच्या वड्या, लाडू हे सर्व एका साईडला घ्यायचं आणि त्या सर्वाचा नैवेद्य आपल्याला स्वामींना त्या दिवशी अर्पण करायचा आहे. आता नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला तुळशीपत्राचा सर्व मंत्रांचा वापर करून त्या दिवशी नैवेद्य अर्पण स्वामींना करायचं आहे. भरीव पाण्याने चौकण करायचं आणि त्याच्यावरती ते नैवेद्याचं ताट ठेवायचं आणि आपल्याला स्वामींना नैवेद्य अर्पण करायचा. आता हे नैवेद्याचं मी तुम्हाला सांगितलं, नैवेद्य तुम्हाला 12 नंतर जरी शक्य झालं तर 12 नंतर दाखवा, सकाळी 12च्या जरी शक्य झाला तरी दाखवा किंवा दुपारनंतर दाखवणं शक्य झालं तरी दाखवा, पण त्या दिवशी नैवेद्य ह्या पदार्थांचा नक्कीच स्वामींना अर्पण करा. तर आता हे मी तुम्हाला नैवेद्याचं सांगितलं बघा. स्वामींना जेव्हा आपण तिळगुळचा नैवेद्य दाखवतो किंवा स्वामींना जेव्हा आपण तिळगुळ देत असतो तेव्हा स्वामींना सांगायचं की मला सुद्धा आता येणारं हे वर्ष आहे ते सुख समृद्धीचं, चांगलं आरोग्याचं व माझ्या ज्या विच्छा अपूर्ण राहिल्या आहेत त्या विच्छा सर्व या नवीन वर्षामध्ये पूर्ण व्हाव्या. तुम्हाला जर एखाद्या व्यवसायामध्ये अडचण असेल तर तुम्ही सांगायचं की मला ह्या व्यवसायामध्ये फायदा होऊ दे, हे सर्व स्वामींना बोलायचं आणि स्वामींना तिळगुळाचा सुद्धा नैवेद्य आपण तिळगुळ सुद्धा स्वामींना द्यायचा आहे. तर त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपण करून घ्यायच्या आहेत. तर त्या दिवशी आपल्याला स्वामींसाठी विशेष सेवा करायची आहे. सेवा खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांना त्या दिवशी गुरुचरित्रातला हा एक अध्याय नक्कीच पठण करायचा आहे की जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्याला हे वर्ष सगळं सुख समृद्धीचं जाईल. एखाद्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला फायदा होत नाही तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तुमचे कष्ट तेवढेच प्रामाणिक असणे गरजेचं आहे. कारण जेव्हा आपले कष्ट प्रामाणिक असतात तेव्हाच आपल्याला त्या कष्टालाही परमेश्वराची साथ असते. यासाठी तुमचे कष्ट प्रामाणिक असावे. तुम्हाला नक्कीच त्या कामामध्ये, त्या व्यवसायामध्ये नक्कीच यश येणार. तुम्हाला मनासारखी नोकरी हवी असेल तरी सुद्धा तुमचे प्रयत्न तेवढेच प्रामाणिक पाहिजेत. तुम्हाला नक्की मनासारखी नोकरी मिळेल. तुमचे कष्ट जेवढे प्रामाणिक असतील तेवढ्या तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तेवढं तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येईल. पण आपण जर गुरुचरित्रातलं हा अध्यंतर पठण करायचं आहे बघा, जेव्हा आपल्याला आपल्या प्रयत्नाला जेव्हा परमेश्वराच्या आपल्या स्वामींची साथ असते ना तेव्हाच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येतं. अगदी श्रद्धेनं आणि मनापासून तुम्ही हा गुरुचरित्रातला अध्ययन पठण करा. तुम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा नक्कीच स्वामी पूर्ण करतील. तुमचं आरोग्य सुद्धा चांगले राहील. यासाठी तुम्हाला सांगते की हा अध्ययन आपल्याला कोणी सुद्धा घरामध्ये चुकवायचा नाही. तुम्हाला अध्ययन सकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून हा अध्ययन घरामध्ये पठण करू शकता. तुम्ही संध्याकाळी 6 पर्यंत किंवा 7 पर्यंत सुद्धा अध्ययन तुम्ही घरामध्ये हा गुरुचरित्रातला पठण करू शकता.
फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 मध्ये स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करायची नाही. त्यावेळेला आपल्याला स्वामींचं हा अध्ययन पठण करायचं नाही, कारण तीच दत्त महाराजांची स्वामींची येण्याची भिक्षेची वेळ असते. यासाठी 12 ते 12:30 मध्ये सेवा थांबवायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुपारनंतर सुद्धा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही त्या दिवशी अध्ययन हे पठण करू शकता. कारण मकर संक्रांतीचा सण आहे. आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी घाई गडबड खूप असते, पण त्यातनं सुद्धा तुम्हाला एक 10 ते 20 जवळजवळ 20 मिनिटं ही स्वामी सेवेसाठी नक्कीच द्यायचं आहे. कारण आपल्याला आपल्या तरी हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या दिवसभर चालूच राहणार आहेत. पण नवीन वर्षाला सुरुवात केलेली आहे आपण. नवीन वर्षातला पहिला सण आहे आणि आपल्या स्वामींची सेवा चुकवू नका. स्वामींची सेवा करूनच तुम्ही तुमच्या आयुष्याला, तुमच्या नवीन वर्षातील जे काही महिने असतील त्याला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यातील ज्या पण गोष्टी असतील त्या तुम्हाला नक्कीच मिळतील. तर आपल्याला गुरुचरित्रातला असा कोणता अध्ययन आहे की तो त्या दिवशी पठण करायचं आहे बघा. तर श्री गुरुचरित्र प्रभावित ग्रंथ आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा 5वा वेद मानला गेला आहे आणि ह्यातील प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगवेगळी आहे. त्यासाठी आपण जो पण अध्ययन पठण करतो त्याचं आपल्याला महत्त्व, त्याचं आपल्याला पुण्य हे वेगवेगळ्या प्रकारे मिळत जात असतं. प्रत्येक समस्येवर, प्रत्येक अडचणीवर प्रत्येक अध्ययन हा काम करत असतो. यासाठी सांगते की तुमच्या इच्छा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण व्हावेत नवीन वर्षामध्ये. यासाठी आपल्याला श्री गुरुचरित्र प्रभावित ग्रंथामधला अध्ययन 9वा पठण करायचा आहे. 9वा अध्ययन पठण केल्यानंतर आपल्या इच्छित मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात. पण तुमच्या इच्छित मनोकामना तेवढ्याच चांगल्या पाहिजेत. तुमची एखादी जर इच्छा अशी असेल की मला एकदम असं मोठं घर मिळावं, तर तसं होणार नाही. तुम्हाला त्यासाठी कष्टसुद्धा तेवढेच करावे लागतील की जेणेकरून तुम्ही कष्ट करणार आणि त्या कष्टाला स्वामींची साथ येणार, त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार. तेव्हाच तुमचं एक स्वतःचं घर उभं राहणार आहे. यासाठी कष्ट प्रामाणिक करायलाच पाहिजे, पण कष्टासोबत आपल्याला स्वामींची साथ असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला सेवा स्वामींची करायची आहे. सेवा तुम्ही अगदी श्रद्धेनं करा, मनापासून करा. स्वामींना त्या दिवशी तुमचं काय असेल ते बोला. तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये जरी अडचण असेल, तुमचं व्यवसायामध्ये चांगलं तुम्हाला व्यवसाय तुमचा चालावे ही तुमची जर इच्छा असेल किंवा तुमचं स्वतःचं घर व्हावे इच्छा असेल, पण तुमचे कष्ट प्रामाणिक हवेत, आपली इच्छा ही नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. तर आता हा गुरुचरित्रातला 9वा अध्ययन हा इच्छापूर्तीसाठी पठण केला जातो बघा. कारण आपली जर एखादी इच्छा असते की मला हे मिळावं ते मिळावं, असं प्रत्येकाची इच्छा असते. आणि जरी तुमची काही इच्छा नसेल, तुम्हाला स्वामींकडे काही मागायचं नाही, पण स्वामींची सेवा जरी करायची आहे, पण तुमच्यासाठी जे योग्य असेल ना ते स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला ह्या वर्षामध्ये देतील. यासाठी सुद्धा तुम्ही नक्कीच ही सेवा करा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अध्ययन 9व्यामध्ये अध्ययन जो 9वा आहे बघा, गुरुचरित्रातला अध्ययन 9वा, या 9वा अध्ययनमध्ये काय सांगितलेलं आहे, तर जेव्हा एक धोबी असतो बघा, जो रोज नदी किनाऱ्या कपडे धुण्यासाठी जात असतो, रोज जात असतो. तो तिचा एकही दिवस चुकलेला नसतो. तो रोज धोबी त्या नदीच्या ठिकाणी जायचा आणि तिथं जाऊन तो तिचे जे काय असतील कपडे तो धुत बसायचा. त्या ठिकाणी एक महापुरुष यायचे, एक संत यायचे, म्हणजेच ते आपले स्वामी महाराज होते. पण त्या व्यक्तीला असं वाटायचं की कोणतरी हे महापुरुष आहेत, एक प्रकारे संत आहेत, असं त्या धोबीला वाटायचं. पण ते साक्षात ना स्वामी महाराज, साक्षात ते दत्तगुरूचा अवतार होतं. पण त्या व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. तरी सुद्धा त्याला फक्त एक महान पुरुष कोणीतरी आपल्या समोर दररोज येत आहे असं त्या धोबीला वाटायचं. पण तो धोबी ना जेव्हा तिथं कपडे धुणं तो रोज जायचा, एकही दिवस त्याचा चुकत नव्हता. पण जेव्हा पण तो नदी किनाऱ्यावर आपले कपडे धुण्यासाठी जात असेल, त्यावेळेला तिथं नक्कीच आपले स्वामी महाराज हे येत असतात. आणि त्यावेळेला तो धोबी जो असतो तो त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं काही तो विचार नसते, काही मनात त्याच्या नसतं. फक्त तो स्वामी महाराजांना नमस्कार करत असतो. पण स्वामींच्या लक्षात येतं की हा मला न चुकता दररोज नमस्कार करतो, पण कधी माझ्याकडे काही सुद्धा मागत नाही. पण ह्या व्यक्तीला मी न मागता सुद्धा खूप काही देणार आहे, कारण हिच्या ज्या इच्छा असतील त्या मी नक्कीच पूर्ण करणार आहे, असा ते त्याला आशीर्वाद देतात. यासाठी सांगते की तुम्ही कधी स्वामींकडे ह्या गोष्टी जरी मागितल्या नाहीत तरी सुद्धा आपल्यासाठी जे योग्य असतं ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतात. आणि त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातला 9वा अध्याय नक्कीच पठण करा, जेणेकरून तुमच्या ज्या चांगल्या इच्छा असतील किंवा जे तुमच्यासाठी जे योग्य असेल ते स्वामी तुम्हाला नक्कीच देतील आणि तुमची इच्छा, तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील. तर तो अध्ययन 9वा अध्ययन आहे. 9वा अध्ययन आपल्याला गुरुचरित्रातला मकर संक्रांती दिवशी पठण करायचं आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पठण करा. आता ह्याचे नियम वगैरे काय असतील का सांगते. तर ह्याचे नियम त्या दिवशी काहीच नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या दिवशी आपण घरामध्ये अध्ययन पठण करत असतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये मांसाहारी वगैरे काही बनवायचं नसतं. आता मकर संक्रांती हा सण आहे म्हटल्यानंतर कुणाच्याही घरात असे पदार्थ बनवले जाणार नाहीत त्या दिवशी. यासाठी सांगते की हा एकच नियम आहे. फक्त अजून एक तुम्हाला नियम पाळायचा आहे की ज्या दिवशी आपण अध्ययन वगैरे असे पठण करतो त्यावेळेला आपल्याला त्या दिवसांमध्ये त्या दिवशी सुद्धा आपल्याला परान्न घ्यायचं नाही, म्हणजे आपल्याला जवळपासच्या व्यक्तीचं अन्न सेवन करायचं नाही. आता त्या देणार तिळाचे लाडू, तिळगुळ, तुम्ही हे पदार्थ एकमेकाला देऊन ते खाल्ले तर चालतील. फक्त आपल्याला
दुसऱ्यांच्या घरातलं जेवण त्या दिवशी जेवायचं नाही, की कारण पराण्याचे दोष नाही खूप वाईट असतात. आणि जेव्हा तुम्हाला पराण्याचे दोष लागतील तेव्हा तुम्ही किती जरी सेवा केल्या, किती जरी पोथी वाचन केलं तरी सुद्धा त्याचं फळ मिळणार नाही. साठी सांगते की त्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही परान्न म्हणजे खाण्याचा टाळा. आपल्या घरामध्ये जो गोडधोड पदार्थ असतो, जो पुरणपोळीचं जेवण असतं ते तुम्ही सर्वांनी घरामध्ये खावा. कारण बाहेरच्या म्हणजे बाहेर जवळपासच्या घरामध्ये जाऊन खाऊ नका. आणि जरी तुम्हाला त्यातनं असा एखादा क्षण आला की बाबा त्यांच्या घरात तुम्हाला खावं लागत आहे, तर तुम्ही त्या वेळेला तिथं 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही ते पदार्थ खाऊ शकता क्षमा मागून. तर गुरुचरित्रातलं आपल्याला 9 अध्याय पठण करायचं आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही घरामध्ये पठण करा. अध्याय पठण करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जर तुम्ही समजा 10:30ला किंवा सकाळी उठल्यानंतर जर पूजन वगैरे झालं तिथं तुम्ही अध्याय पठण करायला बसणार, तर दिवा लावायचा, धूप आरती लावायची, बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आपल्याला ना श्री गुरुचरित्राप्रमाणे ग्रंथ काढायचा नाही बाहेर. तो ग्रंथ ना सारखा हाताळायचा सुद्धा नसतो. तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये नाही का धार्मिक ठिकाणावरून गुरुचरित्रातला 14व्या अध्यायांची छोटीशी पुस्तिका आणा, 18व्या अध्यायांची सुद्धा छोटीशी पुस्तिका मिळते आणि 9व्या अध्याय जो आहे त्याची सुद्धा एक छोटीशी पुस्तिका मिळते. अशी पुस्तिका घेऊन या. कारण हे जे 3 अध्याय मी तुम्हाला सांगते ना, हे 3 अध्याय खूप महत्त्वपूर्ण अध्याय आहेत बघा. आणि 14वा अध्याय 18वा अध्यायाचे महत्त्व हे कोणत्या समस्येवर म्हणजे काम करतं किंवा कोणत्या समस्येतून आपल्याला बाहेर काढतं याविषयी सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत बघा, त्याचं महत्त्व वगैरे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल मकर संक्रांती दिवशी आपल्याला इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्रातला 9वा अध्याय पठण करायचं आहे. तर 9व्या अध्यायांची तुम्ही छोटेसे पुस्तक आणून ठेवा आणि ती पुस्तिका घ्या आणि त्या ठिकाणी बसा. स्वामींना सांगा तुमची जी इच्छा असेल किंवा तुम्हाला जे हवं आहे ते पण बोला किंवा तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मला द्या, म्हणजे माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे ह्या नवीन वर्षामध्ये, असं त्यांना बोला. आणि त्यानंतर तुम्ही तो अध्याय पठण करून घ्यायला. पठण अध्याय करायच्या आधी काय करायचं आहे तर आपल्याला नित्यसेवेमधलं स्वामी स्थवन पठण करायचं आहे. स्वामी स्थवन पठण झाल्यानंतर आपल्याला 11 माळी स्वामींचा मंत्र जप करायचा आहे. 1 माळ गायत्री मंत्राची करायची, 1 माळ आपल्याला नवार्ण मंत्रांची करायची आहे त्या दिवशी. आणि त्यानंतर आपल्याला हा अध्याय पठण करायचं आहे. अध्याय पठण करायला 20 ते 30 मिनिटं लागतील, जवळजवळ 20 मिनिटं लागतील. हा एक अध्याय पठण केल्यानंतर स्वामींना नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुमची काय काम असतील तुम्ही करू शकता. पण तुम्हाला त्या दिवशी नित्यसेवा सुद्धा चुकवायची नाहीत. जे काही तुमच्या बाकीच्या सेवा असतील, तारक मंत्राचं पठण असेल, कालभैरवाष्टक असेल, नित्यसेवेतले 3 अध्याय असतील, अजून स्वामीच्या कोणत्या सेवा असतील ज्या तुम्ही दररोज करतात, त्या सर्व सेवा आपल्याला त्या दिवशी न चुकता करायच्याच आहे. सेवा चुकवायच्या नाही. या दिवशी जेवढ्या तुम्ही सेवा करणार तेवढ्या सेवेचं फळ पुण्य हे आपल्याला वर्षभर मिळत राहणार आहे. यासाठी सेवा चुकवायची नाही. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की मकर संक्रांती दिवशी आपल्याला आपल्या स्वामींना कोणता असा नैवेद्य अर्पण करायचा स्वामींच्या आवडीचा आणि नैवेद्यामध्ये आपल्याला कोणते पदार्थ समावेश करायचे आहे, त्या दिवशी आपल्याला स्वामींची कोणती अशी सेवा करायची आणि कोणता असा अध्याय पठण करायचं याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.